हिजाब बंदीला विद्यार्थिनींनी दिलेलं आव्हान हायकोर्टानं फेटाळलेलं आहे। चेंबूरच्या आचार्य मराठे कॉलेजनं ड्रेस कोडद्वारे हिजाबवरती बंदी आणली होती। 9 विद्यार्थिनींनी या हिजाब बंदीला आव्हान देत याचिका दाखल केली। दरम्यान हिजाब बंदी ही धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणणारी असल्याचं या याचिकेतून म्हणण्यात आलं होतं। याचिकेतल्या आरोपांचं कॉलेजकडून हायकोर्टात जोरदार खंडन करण्यात आलं आणि हायकोर्टानं 9 विद्यार्थिनींची याचिका फेटाळून लावली आहे। कोणत्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही असा दावा कॉलेजने केलाय। अमेय राणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अमेय, या याचिकेवर सुनावणी घेताना कॉलेजच्या वतीने काय काय मुद्दे मांडले गेले, 9 विद्यार्थिनींचं काय म्हणणं होतं आणि हायकोर्टाने काय निर्वाळा दिला? प्रज्ञा, या संदर्भात हायकोर्टाने आपला निकाल देताना स्पष्ट केलेलं आहे की ड्रेस कोडच्या माध्यमातून जर महाविद्यालयानं त्यांच्या कॅम्पसमध्ये काही नियम अटी शर्तींसह लागू केले असतील आणि जर ते नियम सर्व विद्यार्थ्यांना एक समान लागू असतील तर त्याच्यात हस्तक्षेप करण्यासारखं काही कारण नाहीये। चेंबूरच्या आचार्य मराठे महाविद्यालयानं व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती जो शिक्षकांसाठी बनवलेला होता त्याच्यात या संदर्भात एक परिपत्रक जारी केलं होतं आणि हे जो नियम आहे ड्रेस कोडच्या बाबतीत तो लवकरच सर्व विद्यार्थ्यांवर लागू करावा अशा प्रकारची सूचना होती। याची कुणकुण जेव्हा तिथल्या काही विद्यार्थिनींना लागली ज्या मुस्लिम धर्मीय होत्या आणि ज्या सुरुवातीपासून हिजाब नकाब अशा गोष्टी परिधान करत होत्या त्यांनी या संदर्भात आपला विरोध केला। जेव्हा कॉलेज प्रशासनानं त्यांना जुमानलं नाही तेव्हा त्यांनी अखेर मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले। आम्ही लहानपणापासून आमच्या धार्मिक विधींचं किंवा धार्मिक पेहरावाचं पालन करतोय आणि हा आमच्या धार्मिक अधिकारावर कुठेतरी गदा आणणारा नियम आहे असा दावा करत त्यांनी या हिजाब बंदी विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली होती। परंतु हायकोर्टानं कोर्टात आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितलं की आम्ही सर्व विद्यार्थ्यांना एक समान पातळीवर पाहतोय आणि विद्यार्थ्यांवर कुठलाही अन्याय किंवा धार्मिक हेतूनं त्यांच्यावर कुठलीही कारवाई करण्याचा किंवा नियम लादण्याचा आमचा हेतू नाहीये। शिक्षणाच्या स्थळी सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र एकसमान राहावं हाच यामागचा हेतू आहे। त्यामुळे आम्ही केवळ हिजाब नव्हे तर नकाब, टोपी, स्कार्फ या सर्व गोष्टींवरती कॉलेजच्या कॅम्पसमध्ये किंवा कॉलेजच्या परिसरात विद्यार्थ्यांना वापरण्यावर बंदी घातली आहे। बरोबर आहे। आणि याच युक्तिवादाला मध्यवर्ती ठेवून हायकोर्टानं निर्णय देत असताना 9 विद्यार्थिनींची याचिका ही पूर्णतः फेटाळून लावली आहे। धार्मिक भावना यामध्ये दुखावल्या जात नसल्याचा निर्वाळा हायकोर्टानं दिलाय। अमेय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।